आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्व पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे सर्व पदाधिकारी तसंच मित्र पक्षाचे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल व इतरही सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी इथं उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी शेतकरी, कष्टकरी, कामगार, त्यांचे कुटुंबीय, कर्मचारी, पत्रकार आणि या परिसरामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक आज इथं उपस्थित आहात। काल अचानकच सोशल मीडियावर मी इथं येऊन इथं असणाऱ्या शेतकरी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधेल असं एक छोटीशी बातमी तिथं आपण पसरवली आणि फक्त एका बातमीवर स्वतःच्या गाडीत, स्वतःच्या मोटरसायकलवर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो। आज छत्रपती संभाजीराजांची पुण्यतिथी, त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो। वेरूळ हे गाव त्यांचं मूळ गाव। खरं तर या भागामध्ये आल्यानंतर आपण सर्वजण प्रेरणा घेतोच आणि मग छत्रपती संभाजीराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांनी जो आपल्या सर्वांना विचार दिला तो विचार मनामध्ये ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असतो। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार असेल, संत सेवालाल महाराजांचा विचार असेल, अण्णाभाऊ साठेंचा विचार असेल, हा मनामध्ये ठेवून आपण सर्वजण कार्य करत असतो। तुम्ही शेतकरी असू द्या, तुम्ही कष्टकरी असू द्या, तुम्ही कर्मचारी असू द्या, प्रशासकीय अधिकारी असू द्या, सामान्य नागरिक, आम्ही राजकारणात काम करणारे सर्व राजकीय नेते असू द्या, हे सर्वजण या थोर व्यक्तींचा विचार मनामध्ये ठेवून तिथं कार्य करत असतात। खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये माझ्यावर व माझ्या कारखान्यावर ईडी असेल नाही तर सरकारकडे विविध माध्यमातून तिथं कारवाई केली गेली। 2 दिवसापूर्वी ज्या कारखान्यावर तुमचं आमचं सगळ्यांचं प्रेम आहे, ज्याच्यावर आपण सर्वजण अवलंबून आहोत, त्या कारखान्यावर कारवाई केली। कारवाई करणाऱ्यांना असं वाटलं की आपण सर्वजण घाबरून जाऊ। जे कोणी घाबरणारे होते, पळणारे होते, ते आता तुमच्या बरोबर आहेत। इथं जे सर्वसामान्य लोकांना आम्ही राहिलेलो आहोत ते लढणारी लोक आहोत, आम्ही घाबरणारे लोक नाहीत। काही लोकांना वाटलं इथं मी येणार नाही, तुम्ही काय करा, बरोबर आहे, तुम्ही 4-5 जण आहात ना, वेगळं भेटा, तुमच्याशी मी चर्चा करतो। हे बघा, तुमच्यावर मी बोलतो, रेट चांगला दिला पाहिजे एवढंच तुम्ही म्हणताय ना, बरोबर ना? मग बोलतो ना, थांबा थांबा। हा बघा काय झाले, हा बघा याच्यामध्ये राजकारण कुणी आणू नये। खरं तर 2012ला जेव्हा मी आलो होतो तेव्हा हे बघा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही इथं येणार होतात, तुम्ही इथं काळे झेंडे दाखवणार होतात, हे आम्हा सगळ्यांना माहित होतं। पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं। पोलिसांना मी विनंती करतो, शेतकऱ्याला हात लावू नका, ती आपली प्रवृत्ती नाही। त्यामुळे हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं होतं। पोलिसांना आम्ही एवढंच सांगितलं होतं, जे कोणी येतील त्यांना थांबू नका, ज्यांना यायचंय त्यांना येऊ द्या। कारण का आम्ही जसं काल सरकारमध्ये असणाऱ्या काही नेत्यांचा कार्यक्रम झाला,
साधा काळा रुमाल असेल तरी खिशातून काढला गेला आणि सामान्य लोकांना तिथे एंट्री नव्हती, पण या परिसरामध्ये या सभेमध्ये सामान्य लोकांना एंट्री, त्यामुळे पोलिसांनी सांगून सुद्धा आम्ही कोणाला तिथं थांबवलेलं नाही। अहो 2012ला मी इथं आलो होतो, 5 वर्ष कारखाना बंद होता। जेव्हा कारखान्यामध्ये गेलो तिथं काय मशिनरी असेल, तिथं असणारं काय बॉयलर असेल ते सुद्धा खराब झाला होता। मग आम्ही निर्णय घेतला हा कारखाना चालवायचा। 2009ला टेंडर निघालं होतं, 2009ला कुणीही टेंडर भरलं नव्हतं। 2011ला परत एकदा टेंडर निघालं, तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नव्हतं। जेव्हा प्रशासक महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर आलं, त्यानंतर या कारखान्याचं टेंडर भरण्याचं धाडस तिथं आम्ही सर्वांनी मिळून केलं। 2009ला तिथं त्या बँकेवर राजकीय नेत्यांची बॉडी होती, सत्ता आपलीच होती ना। त्या कारखान्यावर जे काय लोन असेल ते आम्हाला माहित नाही, ते बँकेला माहिती, पण त्यावेळेस तिथं असणाऱ्या सर्व बोर्डाली बँकेली या कारखान्याचा निलाव हा 32 कोटी रुपयाला काढला होता, 32 कोटी रुपयाला। पण आपली सत्ता असताना सुद्धा आपण तेव्हा आलो नव्हतो, आपण अंदाज घेत होतो काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे, कोण इच्छुक आहे बघूया। मग जेव्हा 2011ला प्रशासक आलं, म्हणजे राजकीय बॉडी त्या बँकेवर नव्हती, 2 IAS अधिकारी त्या बँकेवर आले आणि त्यावेळेस जो कारखाना 32 कोटीला विकला जाणार होता, त्या प्रशासकाने त्याची किंमत 45 कोटी रुपये केली, पण तेव्हा सुद्धा कुणी आलं नाही। मग तिसऱ्यांदा जेव्हा या कारखान्याचं टेंडर निघालं, तेव्हा त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला। 45 कोटी किंमत होती, आपण त्याच्यामध्ये 5 कोटी अतिरिक्त दिले आणि 50 कोटी रुपयाला हा कारखाना त्यावेळेस आपण घेतला होता। याच्या आधीचा कारखाना कुठं आपला, तर बारामतीमध्ये। मोठी मोठी धरणं, जेव्हा इथं असताना हा कारखाना घेतला तेव्हा अनेक तज्ञांनी मला सांगितलं तुम्ही चूक केली, इथं ऊस पिकत नाही, कन्नड तालुक्यामध्ये 1.5 लाख टनापेक्षा जास्त ऊस नाही, तुम्ही कशाला हा कारखाना घेतला। मी त्यांना एवढंच सांगितलं की जे काय 2 वर्ष आम्ही या परिसरामध्ये फिरतोय, लोकांशी बोलतोय, इथले लोक, इथले शेतकरी कष्टकरी आहेत, कष्ट करण्याची त्यांना तयारी आहे, पण त्यांचा स्वतःचा हा कारखाना जो बंद झालाय 5 वर्ष, तो एकदा सुरू केला तर मला विश्वास आहे पुढच्या 4-5 वर्षामध्ये इथला असणारा कष्टकरी शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये तिथं ऊस पिकवायला लागेल। नाही तर काय होत होतं, नगरचे काही लोक यायची, अजून दुसऱ्या जिल्ह्यातली तालुक्यातली लोक इथं येत होती, ऊस घेत होती। मगाशी शेतकऱ्यांनी सांगितलं, बाहेरच्या भागातले लोक जेव्हा इथं ऊस घेण्यासाठी येत होती, तेव्हा त्यांचे जे काही ऊस तोड कामगार आहेत ते शेतकऱ्याचं ऐकत नव्हते। दे 5,000 रुपये, दे 2,000, दे 10,000, असं ऐकायला मिळत होतं का नव्हतं? होती का नव्हती अशी परिस्थिती? आणि जेव्हा ऊस जास्त व्हायचा तेव्हा कुणी येईल का नाही हे सुद्धा आपल्याला माहित नव्हतं। आपले नातेसंबंध नगरचे वगैरे काढायचे, नातेवाईकांकडे जायचं आणि म्हणायचं सांगा ना त्या नेत्याला आमच्या कारखान्याचा, आमच्या शेतातला ऊस न्यायला। होत होतो का नव्हता अशी परिस्थिती? किती भाव मिळेल, कसं मिळेल, हा हक्क जो आहे ना, इथं ओरडणारे लोक शेतकरी आपलीच लोक आहेत, हा हक्क तेव्हा नव्हता, तेव्हा आपला तिथं जाता येत नव्हतं। पण हा हक्काचा कारखाना जेव्हा सुरू झाला, हा हक्क तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही इथं येऊ शकता। हा कारखाना जर बंदच राहिला असता तर इथं कोण आलं असतं, हे कुठेतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि हे कुठेतरी त्या ईडी वाल्याने जाणून घेतलं पाहिजे आणि हे ते भाजपच्या लोकांनी तिथं जाणून घेतलं पाहिजे। आणि हेच मगाशी सांगितलं तसं जे लोक विचाराला गद्दारी करून फक्त सत्तेसाठी गेलेत त्यांनी सुद्धा हीच गोष्ट जाणून घेतली पाहिजे। अहो 500 लोक काम करतात इथं, या भागातले 500 तोडी कॉन्ट्रॅक्टरला आपण काम देतो, इथं असणाऱ्या शेतकऱ्यांकडून आपण ऊस घेतो। गेल्या 10 वर्ष 8-9 वर्षामध्ये आपण 1400-1500 कोटी फक्त शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथं पैसा दिलाय। सुरुवातीला क्रशिंग कमी होत होतं, मग ते वाढत गेलं,
आपल्या तालुक्यामध्ये 1.5-2 लाख ऊस असायचा, आता तो 8-9 लाखाला गेलेला आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टर जे ऊस तोडतात आपल्याच परिसरातलेत ना, त्यांना सुद्धा आतापर्यंत 400-500 कोटी रुपये त्यांच्या हातामध्ये मिळालेले आहेत. कर्मचाऱ्यांचं वेगळंच. हा पैसा जातो कुठं? हा पैसा जातो तालुक्यामध्ये, हा पैसा जातो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये, हा जातो शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी. मग हा जर पैसा या भागामध्ये आलाच नसता तर काय झालं असतं या तालुक्याचं? आहे का दुसरा कारखाना इथं? MIDC येणार होती इथं, आली का? आले का कारखाने त्याच्यामध्ये? मग जो कारखाना इथं असताना सामान्य लोकांना ताकद देतो, जो कारखाना कधीही कोणाच्या बाबतीत राजकारण करत नाही, ऊस सोडत असताना हा या पक्षाचा तो पक्षाचा असं कधी बघितलं का आपण? आपण फक्त एकच बघितलंय, शेतकरी म्हणजे आमची लोक आणि शेतकऱ्याचा ऊस हा तुटलाच पाहिजे, तो सुद्धा वेळेवर तुटला पाहिजे. नाही भेदभाव करत आम्ही, नाही भेदभाव करत शेतकऱ्याच्या बाबतीत. आणि मग तुम्ही येता आणि हा कारखाना बंद करता. आणि मग हा कारखाना जर बंद करत असताल तर मग ज्या लोकांच्या चुली पेटणार नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? आहे का धाडस या लोकांच्या डोळ्यामध्ये डोळा टाकून बघून की त्यांचं दुःख हे समजून घेण्याचं धाडस आहे का या सत्तेतल्या लोकांचं? अजिबात नाही. पेपर मध्ये तुम्ही सर्वजण एक गॅरंटी हा शब्द ऐकता का नाही ऐकत? गॅरंटी, ह्याची गॅरंटी त्याची गॅरंटी, ती फक्त पेपर पुरती गॅरंटी आहे. पण इथं आपल्या सर्वांना मी एक गॅरंटी देतो की काही झालं तरी हा कारखाना बंद होणार नाही. हा कारखाना आम्ही बंद होऊन देणार नाही आणि हा कारखाना इथे असणारे आमचे स्वाभिमानी शेतकरी सुद्धा बंद होऊन देणार नाहीत. इथले कर्मचारी हा कारखाना बंद करून देणार नाहीत. अहो काल परवा नोटीस दिली, अजून सुद्धा नोटीस माझ्या हातामध्ये आली नाही. त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर, ईडीच्या अकाउंटवर त्यांनी टाकलं की बारामती ऍग्रो कन्नड कारखाना जो आहे त्याच्यावर आम्ही जप्तीची नोटीस काढली. अरे येऊ द्या, मग बघू आम्ही कोर्टात जाऊन कोर्टातून काय करायचंय. मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही नोटीसेस दिला, काय तुम्हाला करता आलं नाही म्हणून तुम्हाला आश्वासित करतो कुणी या कारखान्याला हात लावू शकत नाही. जी नोटीस दिली ती फक्त सिंबॉलिक नोटीस आहे, काय होत नसतं. कारखाना असाच चालू राहील. आणि शेतकऱ्यांना जे काही लोकांना वाटतंय अरे आपल्याला गेल्या 15 बिल मिळेल का नाही मिळेल, मी आज या ठिकाणी सांगतो पुढच्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 15 बिल हे आलं असेल. रेटच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. याच्या आधी कधीही आपण बोलून रेट दिलेला नाही. जो काय रेट आहे, जो कसा असेल तो आपण चर्चा करून नंतर तो तुमच्या खात्यावर दिलाय त्याचं कधीही आम्ही बातमी सुद्धा केलेली नाही. पण आता विश्वास आणि आता जो वेळ आहे ती आज लढण्याची वेळ आहे आणि आम्ही सर्वजण लढत आहोत. हे बोलतात हा कारखाना स्वस्तात घेतला. अहो 2दा-3दा जेव्हा नोटीस आली तेव्हा का कुणी नाही घेतला? अहो जवळून जो हायवे गेला त्या हायवेला सुद्धा आम्हाला तेवढे पैसे दिले नाहीत जे काय किंमत पेपर मध्ये आम्हाला सगळ्यांना वाचायला मिळते. आणि मला तुम्ही सांगा, जमिनीची किंमत तुम्ही करता, 160 एकर ही जमीन आहे, 1 एकर तरी जमीन आम्ही विकली आहे का? आम्ही जमिनीसाठी नाही आलो, आम्ही शेतकऱ्यासाठी आलोय, इथं कारखाना चालवण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे उगाच काही लोक येऊन मोठे मोठे भाषण इथं करत असतील, त्यांना एवढंच सांगायचंय, अरे भाषण करून इथं असणाऱ्या लोकांची पोट भरत नाहीत, हाताला काम मिळत नाही, पोटाला अन्न मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतं, त्यासाठी कारखाना चालवावा लागतो आणि ते आम्ही सर्वजण मिळून इथं करत आहोत आणि हे करत राहणार. त्यामुळे ज्या ज्या लोकांना वाटत होतं आम्ही इथं येणार नाही, जा, आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही कधीही घाबरणार नाही. कारवाई होताय तो खरं तर कारवाई का होतायत तर मी त्यांचं ऐकत नाही. मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की तुमच्या कुटुंबावर जर अडचण आली, तुमच्या घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला, थोर व्यक्तीला, त्यांच्यातलीच काही जण स्वहितासाठी जर सोडून जाणार असतील तर तुम्ही सर्वजण त्या थोर व्यक्तीला, जो कुणी मोठा असेल वयाने, त्याला सोडून जाणार का? जाणार का? आहे का आपली ही संस्कृती? आपली संस्कृती काय शिकवते? आपल्या वडीलधारांचा मान ठेवायचा, आपल्या वडीलधारांबरोबर राहायचं, त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्या अडचणी आपण सोडवायच्या. आणि आज हा नातू त्याच्या आजोबा बरोबर राहत असेल तर त्याचं काय चुकलं? अहो पूर्वी आम्ही काय भाषण करायचो? शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा तुकोबारायांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला. छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात बोललं गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललं गेलं, आम्ही त्याचा विरोध केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोललं गेलं, आम्ही त्यांचा विरोध केला आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे असताना तुम्ही सुद्धा त्याचा विरोध केला होता. आणि मग आता काय असं वेगळं झालं की ज्या लोकांनी अवमान केला या सर्व थोर व्यक्तींचा, त्यांच्याबरोबर सहज जाऊन तुम्ही बसता, मांडीला मांडी लावून तिथे सत्तेसाठी जाता. अरे आम्हाला माहित नाही का तुम्ही कशासाठी गेलेला आहात? पण ह्या गोष्टी आता काय जग जाहीर आहेत, कोणाला काय लपून राहिलेला नाहीत. तर आम्ही भूमिका घ्या इथली, आम्ही लढण्याची भूमिका घेतली. मला तुम्ही सांगा, जी भूमिका इथं मी असेल, पवार साहेब असतील, पवार साहेबांबरोबर हे सगळे जे पदाधिकारी आहेत, काही ठराविक आमदार आहेत, यांनी भूमिका चुकीची घेतली का? चुकीची घेतली का? मला मागच्या शेतकऱ्यांना विचारायचंय की फक्त स्वहितासाठी माझी कंपनी सुखरूप राहावी यासाठी विचार सोडून, लोकांना सोडून गेलं पाहिजे का? मी भाजप बरोबर गेलं पाहिजे का? भाजप बरोबर? जो याचा विरोध करला तरी हात वर करून मला एकदा विरोध केलेला दाखवा. शेतकऱ्यांना मी विचारतो, भाजप बरोबर जायचं का? मग तुमचंच ऐकतोय ना, नाही जात भाजप बरोबर. पण पुढच्या काही महिन्यांमध्ये मला ईडीली कारवाई केली, मला त्यांनी बोलायला बोलवलं, मी चर्चा केली, काय डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट तिथं दिलं, जी फाईल द्यायची ती फाईल तिथं दिली, सगळं सहकार्य तिथं मी केलं. एकदा माझे अधिकारी भेटले, एकदा मी स्वतः गेलो, 40-50 प्रश्न विचारले, उत्तरं दिली. नंतर परत एकदा मला बोलवलं, त्याची उत्तरं मी दिली. त्यांना हेही सांगितलं, EOW ज्याली आम्हा सगळ्यांना क्लीन चिट दिली तो रिपोर्ट आमच्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, कोर्टात सुद्धा आहे. त्यांनी जर सांगितलं असेल भ्रष्टाचार झाला नसेल, चुकीच्या गोष्टी झाल्या नाहीत, आणि रोहित पवारांचा कारखाना जो बारामती अॅग्रो कन्नडचा आहे तो जेव्हा विकला गेला तेव्हा तिथं कुठेही राजकीय बोर्ड नव्हतं, तिथं 2 IAS अधिकारी होते, मग तिथं कुठेही चुकीची गोष्ट झाली नाही हे जर EOW सांगितलं असेल तरी माझ्यावर कारवाई होते हे का? हे प्रश्न मी तिथं केले आणि त्यांना कुठेही काही सापडत नाही. म्हणून लोकसभेच्या तोंडावर आचारसंहिता 2 दिवस आता लागेल, त्याच्या आधी इथं आपल्या कारखान्यावर नोटीस त्यांनी दिली. त्यांची अपेक्षा आहे की मी त्यांच्याकडे जावं, प्रचारासाठी कुठे फिरू नये. युवा संघर्ष यात्रा ज्याच्यामध्ये तुमचे विषय घेतले, युवांचे प्रश्न घेतले, अशा यात्रा उद्याच्या काळामध्ये कधी होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण आम्ही लोकांबरोबर आहोत, आम्ही संघर्षाची भूमिका घेत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेत असतात. एवढ्या कारवाई झाल्यानंतर आता फक्त एक कारवाई राहिली आहे. कुठली कारवाई? कुठली? अटकेची कारवाई. मला कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये मी असंच फिरत राहिलो तर मला जेलमध्ये टाकलं जाईल हे मला माहित आहे. इथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना, सगळ्यांना मला सांगायचंय की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही आलं, जर तिथं मला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी तुमची साथ तिथं मी सोडणार नाही. त्यासाठी मला जेलमध्ये जायचं लागलं तरी झालं, नाही घाबरत जेलमध्ये जायला. एकदा हिम्मत तर दाखवायची, मग बघू काय करायचं. पण एक तुम्हाला सांगतो, मी ही भूमिका घेतोय, मी नाही घाबरत या लोकांना आणि मी दिल्ली समोर कधीही झुकणार नाही. ही कारण का मराठी माणसांचं खरं तर तो विचार आहे, मराठी माणूस कधीही कोणाला घाबरत आणि दिल्ली समोर कधीही झुकत नाही आणि तीच भूमिका आज आम्ही घेतोय. पण उद्या जर जेलमध्ये टाकलं तर मला आपल्या इथं असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगायचंय, हा लढा तसाच पुढे घेऊन जायचा आहे. आणि हा लढा जर आपण पुढे घेऊन नाही गेलो तर हे जे लोक आहेत, हुकुमशाही आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांचा आवाज दाबला जाईल, पण कुणीतरी भूमिका घेतली पाहिजे. सगळेच जर पळून गेले तर राहणार कोण? पण आज जर कोणी राहिला असेल तर ते आदरणीय पवार साहेब राहिलेले आहेत, उद्धव ठाकरे साहेब राहिलेले आहेत, काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत, आम्ही राहिलेलो आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार, नाही घाबरणार. आणि अजून इथं असं सर्व लोकांना मला सांगायचंय की जे लोक आज त्रास देत आहेत, येत्या काळामध्ये त्यांना आम्ही सोडणार नाही. पण तुमच्या लेवलला आम्ही जाणार नाही. लोकशाहीला जी ताकद दिली ती ताकद आम्ही वापरू आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
सहज जाता सत्तेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. खरं तर माझा कार्यक्रम सांगवलेला आहे, पण मला तुम्हाला भेटायचं होतं, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना भेटायचं होतं, त्यांच्या कुटुंबियाला भेटायचं होतं, आणि मला आश्वासित करायचं होतं कुणी आपल्या कारखान्याला हात लावू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा. जसा ऊसाचा, जसा या भागातल्या शेतकऱ्याचा विषय आपण मांडतोय, आणि कुठेही आम्ही पारदर्शकता पाळली नाही असं नाही. तुम्ही काट्यावर या, काटा चोख आहे, कुठेही काही चुकत नाही. बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला तर 10% तुमचं ऊस वजन कमी केलं जातं, हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आश्वासित करतो. अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपण आपला कारखाना सुरू ठेवणार आहे, आणि कुणी हा कारखाना बंद पाडू शकत नाही. पण या कारखान्याबद्दल बोलत असताना अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना मला सांगायची, की आज हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे, युवांच्या विरोधातलं सरकार आहे. या भागामध्ये काही ठिकाणी कांदा हा लावला जातो. कांद्याच्या बाबतीत काय परिस्थिती आज आहे का भाव तुम्हाला पाहिजे तसा? अहो, मार्च अखेरीस तुम्ही एक्सपोर्ट निर्यात बंदी तिथं उचलणार आहात. अरे पण आमच्या शेतकऱ्याचा, आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा हा कधीच संपला हो, व्यापाऱ्यांच्या हातात गेला. गुजरातच्या शेतकऱ्याचा कांदा मार्च महिन्याच्या 15 तारखेनंतर मार्केटमध्ये येतो. मग मार्च अखेरीची तारीख ही गुजरातल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काढली आहे का? मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय चुकीचं केलंय? झाला का या भागामध्ये दुष्काळ जाहीर? अहो, दुसऱ्या यादीमध्ये जाहीर झाला, पहिल्या यादीत जाहीर झाला नाही. पहिल्या यादीला मदत देणं ठरलंय, केंद्र सरकारने पैसे सुद्धा दिलेत, पण आपला हा परिसर दुसऱ्या यादीमध्ये घेतलाय. कशी मदत करायची हे सुद्धा या सत्तेत असलेल्या लोकांना माहित नाही. टँकर सुरू झालेत का नाही मला माहित नाही. आज शेतकऱ्याला किती मदत पर हेक्टर मिळणार आहे हे सुद्धा माहित नाही. याच्याबद्दल पंचनामे झाले नाहीत का? याबद्दलच्या बैठका होऊ शकत नाहीत? अधिकाऱ्यांना तुम्ही सांगू शकत नाही की बैठका घ्या, शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय, किती पिकं आहेत ते किती जळलीत, याचा अभ्यास या परिसरामध्ये, आणि परिसर सोडावं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही झाला नाही. गेल्या वर्षी सातत्याने इथं पाऊस झाला, ऊस सोडून बाकी पिकांचं नुकसान झालं असेल, त्या पिकाचे पैसे मिळले का नाही मला माहित नाही. मिळालेत का तुम्हाला? अहो, याच्याबद्दल कोण बोलणार? आम्ही याच्याबद्दलच तर बोलतोय. आम्ही कपाशीच्या बद्दल बोलतोय, आम्ही कांद्याबद्दल बोलतोय, आम्ही ऊसाबद्दल बोलतोय, आम्ही दुधाबद्दल बोलतोय. अहो, दुधाच्या बाबतीत तर इतकं भांडावं लागलं, इतकं भांडावं लागलं. अधिवेशनामध्ये मला काही लोक म्हणत होते, अरे तुझ्या ईडीची कारवाई सुरू झाली, तू कशाला घेतोय लोकांचे विषय, शांत बस तिथं. मी म्हणलो का मी अधिवेशनामध्ये काय नुसतं मजा मारायला आलोय काय? मी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलोय, आणि मी प्रश्न मांडणारच. जेलमध्ये टाकायचं झालं तरी चालेल, मी नाही घाबरत. मग दुधाचे विषय मांडले, सर्व आपल्या विचाराच्या नेत्यांनी मांडले. मग सरकार कुठेतरी गुडघ्यावर आलं. नाही तर आधी काय कारवाई करायला अटीतटी नाहीत, पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी बरं अटीतटी तुम्हाला लागतात. दुधाचा CSNF असा पाहिजे, तसा पाहिजे, असं पाहिजे, मग कानाला टॅग दिला पाहिजे, आणि सरसकट द्यायला काय होतंय? मग तिथं आवाज उठवला आणि सरकारने तिथं घोषणा केली की शेतकऱ्याला 5 रुपये हे सरसकट त्या ठिकाणी आम्ही देऊ. पण या सरकारची फक्त घोषणा आहे, पैसे मिळालेत नाही मिळालेत मला माहित नाही. दुधाचे पैसे मिळाले का आपल्याला? मग ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आम्ही लढतोय. शेतकऱ्याला कुठेतरी आम्ही साथ देण्याचा प्रयत्न करतोय, युवांना साथ देण्याचा प्रयत्न करतोय. इथल्या शेतकऱ्यांनी मुलांना शिकवले, इंजिनियर बनवले, ग्रॅज्युएट बनवले, डबल ग्रॅज्युएट बनवले. आहे का या लोकांना काम? आहे का एखादी फॅक्टरी आली का या भागामध्ये? अहो, छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या ज्या फॅक्टऱ्या पूर्वी येत होत्या त्या सगळ्या बंद झाल्यात. कुणी इथं यायला तयार नाहीत. काही कारखाने तिथले बंद झालेत. मग तुम्ही नवीन इथं गुंतवणूक आणत नसाल, इथं जर नवीन रोजगार होणार नसेल, तर मग शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलामुलींनी काय करायचं? याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही. पण काय करताय? जो चालू कारखाना तो बंद करताय का? कारण का तिथं असणारा जो प्रमुख आहे तो तुमच्या बाजूला येत नाही. याच्यासाठी तुम्ही कारखाना बंद करणार, आणि आम्ही तो होऊन देणार असं जर यांना स्वप्नात तरी वाटत असेल तर त्यांना म्हणा तुम्ही स्वप्नच बघा, अस्तित्वात हे आम्ही कधीही होऊन देणार नाही. आणि हे सगळे मुद्दे आपल्याशी मला चर्चेत आणायचे होते, तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून खरं तर या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्याच या तालुक्यामध्ये कालिका देवीचं मंदिर आहे, कुठं आहे ना, आमची कुलदेवी आहे पवारांची.
काली मातेने काय केलं होतं, कोणाचा वध केला होता? महिषासूर नाही, आपलं कुठलं दुसरंच नाव होतं, हा कुठला तरी सूरच होता ना, राक्षसच होता, बरोबर ना? राक्षसाचा सूर केला ना. आणि मी आपल्या सर्वांना आव्हान करतो, आम्ही तर लढायला तयार आहोत. आमची कुलदेवी असेल, ज्या थोर व्यक्तींचा विचार आम्ही आत्मसात केलेला आहे, त्यांच्या विचाराला धरून आम्ही लढण्याला तयार आहोत. मला आपल्या सर्वांना प्रश्न करायचा आहे, ही जी आसुरी शक्ती आहे, जी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, शेतकऱ्याला हक्काची मदत करत नाही, युवांना संधी देत नाही, महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत जबाबदारी घेत नाही आणि महाराष्ट्रातील अस्मिता अडचणीत आणण्याचा प्रयत्न जी आसुरी शक्ती आज जी सत्तेत आहे ती करत आहे, त्याचा विरोध आपण करणार का? नक्की का? लढणार का? आपल्या या कारखान्यासाठी लढणार का? नक्की का? बर मग आपण सर्वजण लढू. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथं असणाऱ्या माता भगिनींना मला सांगायचंय, तुम्ही काळजी करू नका. शेतकऱ्यांना सांगायचंय, माझ्या कर्मचाऱ्यांना सांगायचंय की तुम्ही काळजी करू नका. बरेच विषय, बरेच मुद्दे आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. त्यामुळे एवढंच सांगण्यासाठी, बोलण्यासाठी इथं आलो. ही काय प्रचाराची सभा नाही, ही फक्त एक चर्चा करण्याचा एक संधी मला पाहिजे होती, ती संधी मी इथं घेतली. आपण सर्वजण इथे आलात आणि ते जे काही मुद्दे इतर लोकांनी तिथं मांडले, त्यांनी इथं यावं, त्यांच्याशी 4-5 लोकांशी मी बोलेल. सांगोलेला एक मोठा कार्यक्रम आहे, तो महत्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने तिथं जायचंय. त्यामुळे हा तुमचा कार्यकर्ता मी लढण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे येऊन मला ती ताकद आणि प्रेरणा दिली, यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसंच या भागाचं माझं फार जुनं नातं आहे. माझे आजोबा आप्पासाहेब पवार या परिसरामध्ये अनेक वेळा पूर्वी येऊन गेलेत, 20, 25, 30 वर्षापूर्वी. इथं येऊन ड्रिप इरिगेशनचा प्रसार मराठवाड्यात व्हावा यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केला होता आणि त्याला आत्ता जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. मी सुद्धा या परिसरामध्ये फिरत असताना अनेक अशी गावं आहेत तिथं स्वतः पवार साहेब आलेले आहेत. वाळूच्या ढिगावर सुद्धा तिथं बसून त्यांनी तिथं एक प्रचार सभा केलेली आहे. त्यामुळे हा कुठं चिकलठाणला 82 मध्ये माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे पवार साहेबांनी परिश्रम केले, तुम्ही त्यांना प्रतिसाद दिलाय. हा परिसर आपलाच आहे आणि मराठवाड्यातल्या जर शेतकऱ्याच्या बाबतीत, कष्टकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर संघर्ष तुम्ही तसं बघितलं तर आयुष्यभर करत आला आहात. कधीतरी अतिवृष्टी होती, कधी पाऊस येत नाही, पिकाला कधी भाव मिळत नाही, जे पिकवलंय त्याला रेट मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जो संघर्ष तुम्ही आपल्या जीवनामध्ये करत आहात त्याच्यासमोर आमचा संघर्ष फार लहान आहे. पण शेवटी संघर्ष हा संघर्ष करत असतो आणि संघर्ष करण्याची भूमिका ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची आहे आणि तीच भूमिका मनामध्ये ठेवून आम्ही संघर्ष करण्याचा निर्णय तिथे घेतलेला आहे. अनेक कारवाया, अनेक अडचणी केल्या जातील. माझ्या कुटुंबाला सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या मुलांना सुद्धा कळलं की ईडी काय आहे. एका मुलाचं वय 7 आहे, मुलीचं वय 10 आहे. ते सुद्धा ईडी बद्दल आज चर्चा करायला सुरू केलेली आहे. माझी पत्नी टेन्शन मध्ये असते, माझे आई वडील टेन्शन मध्ये असतात. पण मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्हीच म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला लहानपणीपासून शिकवले की काही झालं तरी वाकायचं नाही. आणि मग तुम्हीच जर मला लहानपणीपासून शिकवलं असेल तर वाकायचं नाही, तर मग आज सत्तेसाठी मी कसा वाकेल, सत्तेसाठी मी कसा विचार सोडेल. मी माझ्या पत्नीला समजून सांगण्याचा प्रयत्न तिथं करत आहे. पण शेवटी तिच्या मनामध्ये सुद्धा कुठं ना कुठं तरी आहे की हा एवढा सरकारच्या विरोधात बोलतोय, मोठ्या मोठ्या नेत्यांना लोकांच्या हितासाठी त्याने अंगावर घेतलंय. काही लोक म्हणतात तू बोलू नको. मी एवढंच म्हणतो की आज आम्ही नाही बोललं तर कुणी बोललं पाहिजे. जर सगळे शांत बसले तर लोकांची भूमिका कोण घेणार. मग एवढं जो तू मोठ्या मोठ्या नेत्यांवर बोलत असतील तर उद्या तुला जेलमध्ये टाकलं तर तुझं कुटुंब वाऱ्यावर हे पडू शकतं. अशी भूमिका माझ्या पत्नीने अनेक वेळा तिथं घेतलेली आहे. पण तिला मी एवढंच सांगितलं,
माझ्यावर कारवाई होईल पण मी विचार सोडणार नाही. पण जेव्हा माझ्यावर कारवाई होईल मला जेलमध्ये टाकलं जाईल या लोकसभेसाठी मी त्याला एवढंच सांगितलं, पवार कुटुंब फक्त 4-5 लोकांचं नाही, पवार कुटुंब इथं बसलेलं आहे, अख्खा महाराष्ट्र हे पवारांचं कुटुंब आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई केली तर हे कुटुंब तिथं महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी लढण्याशिवाय राहणार नाही. आणि तेच आव्हान इथं आपल्या सर्वांना करण्यासाठी आहे. आणि हा तुमचा कार्यकर्ता शांत बसणार नाही, शेवटपर्यंत तिथं लढत राहणार. आज उद्या परवा कधीही शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जसं तुम्ही लढत आहात, जसे याच्या आधी सर्व थोर व्यक्ती लढले, तसाच हा कार्यकर्ता लढेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता फक्त आपल्या सर्वांचं दर्शन घेऊन जाईल, कारण का तुमच्याकडनं आम्हाला प्रेरणा घ्यायची, एवढा बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्याची. त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे ईडी आहे, पण आमच्याकडे काय आहे तर तुम्ही आहात. त्यामुळे तुमचा आशीर्वाद घेऊन मी पुढे सांगोलेला जाईल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.